नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पुरणपोळी. मऊसूत तर ती होणारच आहे, पण पुरण असं करणार आहे की तोंडात टाकल्याबरोबर अगदी विरघळणारं, पेड्यासारखं लागणारं आणि गव्हाचं पिठाच्या आपण या पोळ्या बनवणार आहोत. तर गव्हाचं पीठ एवढं पातळ असणार आहे की आपण असं पीठ जर हातात घेऊन ताणलं तर ते एवढं रबरासारखं ताणणार आहे. अशा पिठाच्या आपण पोळ्या लाटणार आहे. मी बऱ्याचदा बघितलं की पातळ पीठ झालं तर बऱ्याच जणांना पोळ्या लाटता येत नाही, तर अजिबात तसं होणार नाही. इथे पातळ पीठ तुम्हाला दिसणारच आहे रेसिपीमध्ये की किती पीठ पातळ असणार आहे, ते कशा पद्धतीने भिजवायचं आहे आणि पोळ्या किती मऊसूत येणार आहे हे तुम्ही बघणार आहे. लाटणं नुसतं तुम्ही असं अलगद हाताने पुढे केल्यानंतर अलगद तुमची पोळी पुढे जाणार आहे. रेसिपीला सुरुवात करते. वेळ जास्त न घालवता आणि रेसिपी खूप मोठी होते म्हणून डाळ कशी शिजवायची आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा मी सांगते की 3 वाटी मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे. भिजत वगैरे लावली नाही, कारण एखाद्या वेळेला आपल्याला अचानक पोळ्या करायच्या असतात तर तो काही प्लॅन नसतो, म्हणून त्यावेळेला भिजवलेली डाळ आपण घेऊ शकत नाही. म्हणून मी डाळ घेतली, साफ केली आणि 3 वाट्या ही डाळ मी कुकरला स्वच्छ धुवून आणि 1 इंचभर पाणी वरती येईल एवढं पाणी घालून अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि 1 टीस्पून तेल घालून व्यवस्थित मिक्स करून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहे. कारण ही गावरान डाळ आहे, ही शिजायला वेळ लागतो, म्हणून डाळ एकदम छान आपली शिजलेली पाहिजे. इथे ही एक मोठी टीप आहे, जो हातावर हे केल्यानंतर अशी प्लेन अगदी पांढरी शुभ्र ती दिसली पाहिजे. तर अशी ही डाळ इथे शिजून घेतलेली आहे. पुरण आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. गोडाचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही इक्वल जेवढं डाळ घेतली तेवढंच गोड तुम्ही इथे येऊ शकता, किंवा जर गोडाचं प्रमाण तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी कमी करू शकता. तर आधी सगळ्यात मी इथे घेणार आहे पुरण वाटून. ह्याच्यामध्ये साखर गुळ मिक्स न करता फक्त पुरण इथे वाटून घेणार आहे चाळणीमध्ये. तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटा किंवा पुरण यंत्रामध्ये वाटा किंवा चाळणीमध्ये वाटा. व्यवस्थित पुरण आपल्याला हे बारीक केल्यानंतर पुढे आपण काय करायचं ते बघूया. खाली एक पातेलं घेतलेलं आहे मी, ज्यावर चाळणी व्यवस्थित बसेल असं मी पातेलं घेतलेलं आहे. त्यावरती ही जी डाळ मी चाळणीमध्ये पाणी निथळून घेतलेलं आहे, तर ती डाळ मी चमच्याच्या साह्याने अशी फिरवते. फक्त खाली छान आपलं एकसारखं पुरण तयार होतं. चमच्याच्या साह्याने फिरवा किंवा वाटीच्या फिरून घ्या, मला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे. पुरण आपल्याला इथे सर्व पुरण ह्याप्रमाणेच इथे बारीक करायचं आहे. गरम डाळ असेल तर पटपट पटपट आपलं हे पुरण तयार होतं. हे बघा, डाळ मॅश व्हायला अजिबात वेळ लागत नाही आणि पुरण छान खाली आपलं एकसारखं पडतं, अजिबात वेळ लागत नाही. डाळ व्यवस्थित शिजलेली असेल तर हे बघा, चाळणीमध्ये संपूर्ण आपलं व्यवस्थित हे एकसारखं पुरण खाली पडलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने मी संपूर्ण पुरण इथे वाटून घेणार आहे. इथे संपूर्ण पुरण मी वाटून घेतलेलं आहे. एकही ह्याच्यामध्ये डाळीचा दाणा आपला नाहीये. तर आता साखर न घालता गूळ न घालता आपण हे पुरण जे असं वाटलं, ह्याचे 2 फायदे असे आहेत की आपल्याला जर एवढ्या पुरणाच्या पोळ्या करायच्या नसतील तर आपण यातलं पुरण काढू शकतो. तर इथे मी हेच करणार आहे. अर्ध बरोबर हे पुरण घेणार आहे. अर्ध्याच पुरणाच्या पोळ्या मी आता गरमागरम करणार आहे आणि अर्ध जे पुरण आहे तसंच मी डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आणि जेव्हा मला ते पोळ्या करायच्या आहे त्यावेळेला मी वेळेवरती गुळ कसा घालायचा ते इथे मी आता दाखवते. त्याप्रमाणे मी केव्हाही पोळ्या बनवू शकते. असं पुरण जर ठेवलं तर तुम्ही अगदी जेव्हा पोळ्या करायच्या त्यावेळेला तुम्ही ताज्या पुरणाच्या पोळ्या खाताय हेच तुम्हाला फील होणार आहे. तर हा इथे एक मोठा फायदा इथे या डाळीचा साखर गुळ न घालता वाटल्यानंतर होतो. गोडाचं प्रमाण बघा, 3 वाट्या मी डाळ घेतलेली, पुरण मी हे बरोबर करणार आहे आणि 1.5 वाटी मी घेतलेला आहे गुळ. हा गुळ पावडर आहे आणि कढईमध्ये मी 1 टीस्पून घातलेला आहे तूप आणि इथे मी घालणार आहे अर्ध पुरण आणि गुळ. ह्यातलं बरोबर अर्ध पुरण मी केलेलं आहे. अर्धच पुरणाचा वापर इथे करायचा आहे. आणि गुळ घालते, बरोबरीला गुळ घातलेला आहे. तुम्हाला जर थोडं कमी हवं असेल तर गुळ तुम्ही कमी घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करताना गॅस कमी ठेवायचा आहे, फुल ठेवायचा नाही. आणि हा पतंजलीचा गुळ आहे, एकदम छान स्वादेचा येतो, चव अतिशय छान येते. तुम्ही पतंजलीचा गुळ वापरला नसेल तर नक्की वापरून बघा. जास्त वेळ आपल्याला पुरण हे मिक्स करायची गरज पडत नाही.
गुळाची पावडर आहे, त्यामुळे पुरणाला 5 मिनिट सुद्धा लागत नाही. आपल्या गुळाची पावडर असल्यामुळे पटकन आपले गुळ पावडर ह्यामध्ये मिक्स होते आणि डाळीचं आपल्याला वाटलेली असल्यामुळे खूप लवकर आपलं पुरण तयार होतं. तसं बघा तुम्ही, डाळीमध्ये आपण जेव्हा गुळ किंवा साखर घालतो त्यावेळेला ते संपूर्ण विरघळतं, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी सुटतं, मग ते पाणी आपल्याला आटवत बसावं लागतं. तर ती प्रोसेस खूप लंबी वाटते मला. हे खूप पटकन होतं. 5 मिनिटामध्ये आपले पुरण तयार झालेलं आहे. आता पुरण तयार कसं होतं तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालथा असा रोवल्यानंतर तो अगदीच उभा राहिला, खाली पडला नाही, तर आपण समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे. पुरण आपलं तयार आहे. त्याच्यामध्ये सगळीकडनं आपल्याला आता हे पसरवून द्यायचंय असं कढईमध्ये आणि गॅस बंद केला. हे संपूर्ण पुरण 1-2 वेळेला आधीमध्ये चेक करून खालीवर करून आणि हे थंड करून घ्यायचं आहे ना. ते आपल्याला मळायचं आहे गव्हाचं पीठ. तर ते पीठ फक्त मळताना व्यवस्थित बघा, जसंच्या तसं जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पीठ मळलं तर सांगते, पोळ्या तुम्ही कितीही नवीन करणारे असाल तरी तुमची पोळी बिघडणार नाही. कारण बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की पोळी फुटते. तर पीठ कसं मळायचं ते व्यवस्थित बघा, पुरणाची पोळी बिघडणार नाही. थंड करायला पुरण बाजूला ठेवते. चाळणीने गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पीठ अंदाजाने आपल्याला माहिती असतं, तर त्याप्रमाणे आपण इथे पीठ घ्यायचं आहे. रेग्युलर चपातीला वापरतो ते गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. इथे पिठासाठी एकच टीप आहे की पीठ जर तुमचं खूप 10-15 दिवस आधी दळून आणलेलं असेल, कारण आपल्याकडे गिरणीमध्ये लांब जावं लागतं किंवा घरात मोठी फॅमिली असेल तर 15, 20, 30 किलो पण दळून आणणारे लोक मी बघितलेले आहेत. तर तसं जर असेल तर पीठ खूप जुनं असेल तर मग पोळी तुम्हाला बनवायला थोडीशी अडचण येऊ शकते. म्हणून जर तुम्ही ताजं एक 7-8 दिवस दळलेलं जरी पीठ घेतलं तरी सुद्धा पोळ्या तुमच्या छान येतात. तर हे तुम्ही ध्यानात घेऊन पोळ्या केल्यात तर पोळ्या अजिबात फुटणार नाही, बिघडणार नाही. नवीन बनवणारे असेल तरी सुद्धा छान पोळ्या तुम्ही बनवू शकता. पीठ मी मला पाहिजे तेवढं इथे घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे. त्याचं कारण थोडंसं आपल्या कण्या वगैरे असतात गव्हाच्या, तर त्या निघून जातात. पीठ चाळून झालेलं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. खूप जास्तही मिठाचा वापर करायचा नाही, पण पोळ्यांना छान चव येते. आता काही जण याच्यामध्ये हळद घालतात, तर तुम्हाला आवडत असेल त्या पिठामध्ये तुम्ही हळद घालू शकता. मी नाही घालत. रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे त्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. फक्त हे पीठ मी कशा पद्धतीने भिजवणार आहे ते तुम्ही बघा आणि तुमच्या पोळ्या कशा येणार आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दिसणारच आहे. खूप सोप्या आहे आणि हे पीठ आपल्याला अगदी थोडंसं दिसतं, पण ह्याच्यापासून भरपूर साऱ्या पोळ्या तयार होतात. एवढूसा आपण उंडा घेणार आहे आणि मोठी तवाभर आपली पोळी इथे तयार होणार आहे पुरणाची. कन्सिस्टन्सी पिठाची तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला पीठ कसं करायचं आहे ते. पीठ मळण्याची थोडीशी मेहनत घेतली तर पोळ्या आपल्या खूप छान येतात. थोडं थोडं पाणी घालून घालून आपल्याला ह्या पद्धतीने पीठ मळत जायचंय. घेतलेलं पाणी सुरुवातीला एकदम असं जास्त वाटतं, नंतर हे बघा जसं आपण मळतो तसं आपलं पिठाचा याच्यामध्ये पाणी ऍब्झॉर्ब होत जातं आणि पीठ एकदम आपलं चिकट चिकट व्हायला लागतं. हे बघा, दहा ते 15 मिनिट आपण हे पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं तर आपल्याला नंतर घाई असेल तरी सुद्धा खूप वेळ पीठ ठेवायची गरज पडत नाही. आणि जर नंतर तुम्ही मळून ठेवल्यानंतर मी कन्सिस्टन्सी दाखवते, तसं करून जर तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास पीठ छान हे मुरू द्या. थोडं मळल्यानंतर आता आपल्याला पीठ असं घेऊन आणि ह्या पद्धतीने खाली आपटायचं आहे. ह्याच्यावरती घालायचं आहे आता 1 टीस्पून तेल.
थोडस घालायचं आहे परत पाणी. परत 1 टीस्पून 2 टीस्पून तेलाचा वापर आपण इथे केलेला आहे. पीठ तुम्ही बघू शकता. रबरासारखं ताणलं जातं. व्यवस्थित सगळ्या बाजूने पुसून थोडस सुकं पीठ घेऊन आणि आजूबाजूला जे लागले आपल्या ताटाला किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये पीठ मळताय त्याला जे लागलं असेल ते थोडस पीठ सुकं त्याच्यावरती टाकून आणि हाताचं पीठ काढून घ्या. अगदी 2 थेंब मी घेतलेले आहे तेलाचे. अगदी थोडस तेल या पिठाच्या गोळ्यावरती लावून आणि हे बघा बाजूचं सगळं जे आहे ते ह्याच्यावरती करून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवू आणि आपल्या पोळ्या लाटायला घेऊ. 5 मिनिटं आपलं पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे. तर इथे आता पुरण छान थंड झालेलं आहे. थोडस हाताला मी तेल लावलेलं आहे आणि इथे जेवढ्या आपल्याला पोळ्या करायच्या आहेत तेवढे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. बघा तेवढा मोठा गोळा मी इथे घेतलेला आहे. तर हे असे गोळे तयार करून ठेवले तर पटापट आपल्या पोळ्या होतात. पोळ्या बनवायला वेळ लागत नाही. एक एक पोळी किती मोठी होणार आहे तवा भरून तुम्ही इथे बघणारच आहात. तर कढईमध्ये इथे छोट्या साईजचे जे सोयाबीन असतात तर ती भाजी मी बनवते. मसालेदार मस्त घट्ट ग्रेव्हीची भाजी मी बनवणार आहे. आणि एकीकडे चालू आहेत माझ्या पुरणपोळ्या. अशा सगळ्या प्रकारे हे सर्व गोळे मी इथे तयार करून घेते. लोखंडी तवा मी ठेवलेला आहे गॅसवरती. गोळे आपले तयार करून झालेले आहे आणि पीठही आपले इथे तयार आहे. तर आपल्याला आता पोळ्या लाटायला घ्यायच्या आहे. बरेच जणांचं म्हणणं असतं की लोखंडी तव्यावरती पोळ्या चिटकतात. तर इथे सगळे डाऊट क्लिअर होणार आहे. लोखंडी तव्यावरती पण अजिबात पोळी चिटकत नाही. तवा आपण कमी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. आता आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत. तर पोळ्या लाटण्यासाठी इथे पोळपाटचा वापर करायचा नाही. कारण एवढी मोठी पोळी आपली होणार आहे की पोळपाटाच्या बाहेर पोळी गेली तर आपल्याला त्याचे काठ व्यवस्थित सगळ्या बाजूने प्लेन लाटता येणार नाही. एवढी मोठी पोळी आपल्या ह्या उंड्याची होणार आहे, छोट्याशा उंड्याची. तर हे तुम्ही इथे बघणार आहातच. तर इथे एक तर तुम्ही स्वच्छ प्लॅटफॉर्म करून इथे प्लॅटफॉर्मवर पोळी लाटू शकता किंवा मग ताट घ्यायचं, खाली एखादा कपडा टाकायचा रुमाल सरकू नये म्हणून, त्याच्यावरती ताट उघडं ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण पोळी कशा पद्धतीने कपड्यावरती आणि पेपरवरती लाटणार आहे तर ते मी इथे दाखवणार आहे. पोळ्या लाटण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचे पेपर तुकडे बाहेरून आणू शकता. त्याच्यावरती मोठ्या साईजची पोळी आपली तयार होते. पोळी लाटण्यासाठी आपल्याला आता काय करायचंय, एखादा पातळ कपडा, कुठलाही प्लेन कपडा आपण घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण हे आपला जो पेपर आहे तो पेपर इथे ह्या पद्धतीने लावायचा आहे. पोळ्यांना लावण्यासाठी तुम्ही तुपाचा तेलाचा वापर करू शकता. मी साजूक तुपाचा वापर करणार आहे. संपूर्ण पोळी दिसेल असं मी तुम्हाला इथे दाखवते. थोडंसं मी तूप घेतलेलं आहे हाताला आणि जे पीठ आहे आपलं मी हे जवळून मी दाखवते की किती पीठ आणलं जाते. तर ह्या पद्धतीने आपल्याला पीठ इथं भिजवायचं आहे. थोडंसं तूप लावलंय, थोडंसं हाताला घेतलं मी कोरडं पीठ. हे बघा किती हे नरम पीठ आहे तुम्ही बघू शकता. थोडंसं पिठामध्ये मी घोळवलेलं आहे.
आणि त्याची अशी वाटी तर होत नाही एवढं पीठ ते नरम आहे. तुम्ही बघा, या पद्धतीने करायचं आहे. हा गोळा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं अलगद दाबत 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 आपल्याला हे पीठ असं वरती आणायचंय. आणि चिटकायला लागलं तर थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे इथे पिठाचं तोंड बंद करायचं आहे. राहिलेलं पीठ आपल्याला इथे काढायचं नाही, ते इथेच आपल्याला असं ह्या पद्धतीने प्लेन करायचं आहे. हे बघा, पिठामध्ये या पद्धतीने खाली वर करायचं आहे, हातावरती घ्यायचं आहे. हातावरच्या भाकरी जशा करायची पूर्वी, बस त्याच टाइप मध्ये मी हा एवढी मोठी करून घेतलेली आहे. आणि आता थोडस पीठ मी खाली या पेपरवरती टाकलेलं आहे आणि थोडस पीठ मी पोळीवरती घेतलेलं आहे. लाटण्याच्या साह्याने लाटण्याला थोडस कोरडं पीठ लावायचं आहे, तेल तूप लावायचं नाही. मी फक्त पेपर फिरवते. थोडीशी लाटल्यानंतर मी पोळी उलटी केली. मी एवढ्या अलगद हाताने ही पोळी लाटते. फक्त मी हे बघा, वरून फक्त लाटलं. तुम्ही असं पुढे आणलं तरी सुद्धा चालेल, म्हणून मी म्हणाले की नवीन शिकणारी मंडळी असेल तरी सुद्धा पोळ्या अलगद येतील. हे बघा, मी फक्त लाटणं पुढे पुढे घेत चाललेली आहे. पोळीचा आकार तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण पोळी लाटून हातावरही घेऊन दाखवलेली आहे. एवढी पातळ ही पोळी आपली तयार झालेली आहे. तवा आपला गरम झालेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की लोखंडी तव्यावरती बऱ्याचदा म्हणतात की पोळ्या जळतात. त्याचं कारण आहे, लोखंडी तवा आपण घेतल्यानंतर गॅसवर चुलीवर ठेवल्यानंतर आपण त्याच्यावरती पोळ्या वगैरे डायरेक्टली करायला लागतो. तसं न करता जर तव्यावरती तुम्ही ज्वारीच्या भाकरी 2-3 दिवस सतत जर बनवल्या तर अजिबात लोखंडी तव्यावरती पोळी जळत नाही. हे बघा, अलगद हातावरती घेऊन मी पोळी तव्यावरती टाकलेली आहे. एकदम पातळ पोळी आहे. जरा जरी आपण इकडे तिकडे खेचलं तरी सुद्धा पोळी आपली ताणू शकते. एवढी आपली पोळी ही छान पातळ तयार होते. तर ह्या पद्धतीने सर्व पोळ्या मी तयार करणार आहे. बाजूने थोडंसं घालायचं आहे साजूक तूप. साजूक तुपाची पोळी खाण्याची मजा खूप वेगळी आहे. एक बाजू आपली छान खालच्या साईडनी व्यवस्थित तयार होऊ द्यायची आहे. फुल गॅस एकदम करायचा नाही, मीडियम गॅस ठेवायचा आहे. परत एकदा जवळून मी दाखवते. पीठ या पद्धतीने केलं असेल तर पोळी एकदमच छान येईल. नक्की करून बघा. ही पोळी तुम्ही खाऊन बघा, तोंडात विरघळते असे घातलं हे पुरण वरचं लाटणी झाल्यानंतर ही पोळी तर अगदी पातळ असल्यामुळे इतकी मऊ होते ती. व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल तूप काहीही तुम्ही इथे लावू शकता. बरेच लोक तेल किंवा तूप लावून पोळी भाजत नाही, नंतर त्याच्यावरती तूप घेऊन खातात. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच पद्धतीने मी संपूर्ण पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे. पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. दुसरी पुरणपोळी मी इथे लाटून दाखवते. परत अलगद लाटणं फिरवायचं आहे आपल्याला. फक्त तुम्हाला पोळी जर अशी हात घालून फिरवता येत नसेल
तर तुम्ही पेपर फिरवा. पेपरवरचं आजूबाजूला गेलेलं पीठ आहे ते थोडंसं आतमध्ये टाकायचं आहे. अजून थोडंसं पीठ मी घेतलेलं आहे आणि आता फक्त मी लाटणं फक्त वरून खाली आणते आणि मध्ये किंवा काठाला जर ते जाड असेल तर तेवढंच फक्त मी त्या लाटण्याला तिथे पुढे घेते. हे बघा, या पोळीचा आकार तुम्ही बघू शकता. पोळी आपली तयार झालेली आहे. थोडंसं तूप लावलेलं आहे. पोळी 2 हातावरती व्यवस्थित घ्यायची आहे आणि अलगद तव्यावरती टाकायचे. थोडंसं तूप साईडने आणि थोडंसं मध्ये लावलेलं टाकलेलं आहे. पोळी तयार झाली. खालची साईड की वरती छान असे उभून येते थोडीफार, तेव्हा आपण तिला उलटे करायचे आहे. तुपामुळे पोळी हलकी होते पचायला, त्यामुळे पुरणपोळीवरती भरपूर सारं तूप टाकून खाण्याची पद्धत आहे. त्याचं कारण हेच आहे की चण्याची डाळ ही पचायला थोडीशी भारी असते, म्हणून पुरणपोळी तुपाबरोबर जास्त आवडीने खाल्ल्या जाते. तुपाची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. माझं 1 किलो तूप बरोबर घरच्या घरी दर महिन्याचं निघतं. तुपाची रेसिपी मी दिलेली आहे. हे आपली पोळी मस्त भाजून झालेली आहे आणि किचन मध्ये छान मस्त वास सुटलेला आहे. पूर्ण पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की करून बघा. पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. मी जवळून तुम्हाला इथे साईज दाखवते. तवा भरून भरून आपल्या या पोळ्या तयार झालेल्या आहेत. 3 कप मी डाळ घेतलेली होती, त्यातली अर्ध आपण पुरण बाजूला ठेवलेलं आहे. बिना गूळ किंवा साखर न घालता आपण पुरण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि इन्स्टंट आपल्याला जेव्हा पुरणपोळ्या करायच्या आहेत त्यावेळेला फक्त आपल्याला 1 टीस्पून तुपाचा वापर करून गूळ किंवा साखर तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे गोडाचं प्रमाण घेऊन आणि तुम्ही त्यामध्ये छान पुरण परतवायचं आहे आणि ताज्या पुरणाची चव घ्यायची आहे. ते मला खूप आवडणार आहे. नक्की करून बघा. आणि आजची ही पोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि आजची जर रेसिपी तुम्हाला वाटत असेल की फारच अवघड आहे, कारण एवढं पीठ पातळ आहे तर त्याच्या पोळ्या आम्हाला जमणार नाही, तर मग असं असेल तर माझ्या चॅनलवरती जा आणि दुसरी पुरणपोळीची पण रेसिपी मी टाकलेली आहे, ती सुद्धा रेसिपी बघा आणि 2-3 प्रकारे पुरणपोळ्या कशा बनवायच्या मी सांगितलेली आहे. त्या सगळ्यांपैकी जर तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती पद्धत तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करा. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत पुरणपोळी केली नसेल त्यांना सुद्धा हे पुरणपोळी नक्कीच येणार आहे. सांगितलेल्या टिप आणि ट्रिक्स, कुठलाही पदार्थ पहिल्यांदा नाही जमला तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नक्कीच जमत असतो, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागत असतात. तर ते प्रयत्न करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.